काय माझे नारळाचे वड्यो, ह्यो वड तर आईने पूर्वाकडे देवसाठी केले होते ना. कावेरीन हैसर आणून टाकला काय. थांब थांब तुका बघतोय बरोबर. हो ऐकलास काय हो. नाही ह्यांचे कान ना नको तेव्हा फुटलेलेच असतात. पांडू पांडू पांडू. काय ग, काय झालं. माझा दादा ही खोबरीची वडी आहे डब्यामध्ये, ते पांडूला द्यायचं. तू जातोय अभि सोबत पूर्वाकडे. अगं इथेच होता, गेला कुठे. साहेबा, ए साहेबा. काय गो, काय दिसलो काय तुका. काय म्हणायचं आहे का. पायाक नसते ना भिंगरी लावलेली एका जागेवर थरना नाही. पांडू पांडू होय गेलो. काय झाला. कळात सगळं कळात. सरिता आता काय झाला. आता काय झाला म्हणजे काय म्हणूचा काय तुमका. या सरिता नुसतं भांडणच करता. तसं नाही गो, पण असा तावा तावान किती येईल. येऊचा लागला ओ जर आवाज काय जीवाक आराम कसलो गावता. कोण जीवाक शांती मिळूक देतात आमच्या. वहिनी काय झालं, मी नाही जाते अभि सोबत. होय ना, त्याचाच राग काढलंस ना आता. नाही नाही मला राग नाही आलाय. असं बोलतस हो, पण तुझ्या वागण्यात दिसता ना तुझा राग. आहे एका पूर्वाकडे जाऊ नको म्हणून सांगितलास ना. बघा बाहेर काय कारनामे करून ठेवला ना ते. काय झालं वहिनी, मी काय नाही केलं. सरिता आता पूर्वाकडे जायचंय ना. जे काही बोलायचंय ना ते आपण नंतर बोलूया. नंतर बिंतर काय नाही, आत्ताच काय त्या बोलायचा. चला आवरलं माझं. काय झालं. अभि वहिनी बोल. सांग ना आता गोवाक मी कसा वाईट होय, तुझं कसं छळ केलंय, तुका कसं त्रास देतोय. अगो पण तू काय करतस ना त्याचा कायच नाही काय हो. वहिनी काय झालं. अभिराम भाऊजी, अहो तुम्ही पूर्वाकडे माघारपणासाठी जातास ना, मग काय भेट घेऊन जाणारास. गो खोबऱ्याचे वडे नेताना. होय ना, खयत खोबऱ्याचे वड्यो. हा बघू वहिनी खोबऱ्याचे वड्यो ना. खोबऱ्याचे वड्यो खावा. हो डबा उघडा जरा. उधड तर लागता वडी असणार ना. जेवा. खोबऱ्याचे वडे असत ना. माती. हे काय झालं. काय झालं. अगो या डब्यातलं वड्यो मातीत गेले. मग या डब्यात काय रवतला, मातीत रवतली ना. अगो तुका जाऊ नको म्हणून सांगलंय, पण मुद्दाम असा केलंस ना. अगो माझ्या केळवाच्या घरात जर मातीन भरलेलो डबो गेलो असतो, त्यांचा अपमान नसतो झालो काय गो. आणि काय तो दाखवलं असतो आम्ही पाहुण्यांका. हा कायच कसं वाटत नाही तुका. अभिराम भाऊजी बघितलंस ना काय करता बाळ. कावेरी अभि मी नाही केलंय काय. नाही यो डबो पाटल्यारा घेऊन तूच गेलो होतस ना. हा मग ह्याच्यातलं वड्यो पाटल्यारा कोणी टाकला, तू टाकलं ना. खोबरीची वडी असतात ना, माका दिशील. पूर्वाला दे गो. अजून दे, अजून भूक लागली. नाही 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 वहिनी मी नाही केलंय, मी नाही टाकलंय. नाही मी नाही केलं. मी का असं करेन. मी नाही केलंय. मी नाही मी नाही केलंय.
कसं काय? अण्णाला दिले होते ना. अण्णा कुठे गेले? मला नाही आवडलं हे. खूप चुकीचं झालं. अभि, हे मी नाही टाकलं. हे खाली टाकलं नाही पाहिजे होतं. कसं झालं मला कळत नाहीये. मला सांग, तू डबा घेऊन आली होतीस का बाहेर? हा. डबा कुणाला दिला होतास? नाही, मग मी नाही टाकलं. कसं काय मला नाही माहिती. मला कळत नाहीये. कावेरी, अभि हे इकडे मातीमध्ये पडला होता. वाईट वाटला. अन्न आहे ना, असं नाही टाकायला पाहिजे होता ना. कसं झालं कळत नाही. मी तरी त्यांना दिलं होतं. ते मागत होते माझ्याकडून खोबऱ्याची वडी. मी त्यांना दिलं होतं. माझ्या हाताने त्यांना दिलं होतं. कुणाला? पांडूला? नाही, काय झालं, ते ना माझ्याकडून खोबऱ्याची वडी मागत होते. मी देत गेली त्यांना. मी खूप घाबरली होती. खूप घाबरली होती. आणि जे बाकी होतं ना, मी ते डब्बा घेऊन आली. मी हे असं नाही टाकणार. अभि, कावेरी, तू या वड्या कुणाला दिल्या होत्या आणि कुणाला घाबरलीस? अण्णांना दिलं होतं. कावेरी, इथे कोणीच नाही. नाही अभि, इथे होते ते ना माझ्याकडून. मी माझ्या हातातून दिले. तिकडे होते ते मागत होते. मी त्यांना देत होती. त्यांना अम्माच्या हाताचं वडी खायचं होतं. मी दिलं त्यांना. अभि, मला माहित नाही ते कुठे गेले. एक माझं, आता ना स्वतःला सावरायला हवंस तू. असं करून नाही चालणार. भीती वाटतोय अभि मला. बरं ठीक, एक माझं, हे बघ, हे असं काही झालंच नाही असं डोक्यात ठेवायचं, म्हणजे भीती नाही वाटत. चल खोलीत चल. नाही, पूर्वाकडे जा. ते आता जाणं माझं योग्य नाही. मी कळवतो त्यांना. विनय घेऊन येईल पूर्वाला. आणि हा शर्ट पीस माधव दादांसाठी. एवढं सगळं घ्यायची काय गरज होती? अरे असं कसं पूर्वा, पहिल्यांदा जातोय आपण माझ्या सासरवाडीला. रिकाम्या हाताने कसं जायचं? हे जरा जास्त नाही का झालं? अगं एक तर पिशवी आहे. डोंट वरी, जाऊया. तू सोबत असताना ना आता मला कसलीच काळजी नाही. थँक्यू. विनय भाग्यवान असाय बेटा. बाबा, अरे होय, जेव्हा तुझ्या औशी वंगडा मी पाच पडताना जाय होते ना, तेव्हा चांगलं भले मोठे 4 पिशवी होते वांगडा. मी जावई म्हणान ना, हमाल म्हणान गेली. माका वाटलेला ता माका थैसर घर जावई करूनच ठेवता की काय. पण आपल्या सुनबाईचा बरा असा ना, एकाच पिशेत सगळा भागून टाकल्या. बरा, चला लवकर आठवा, उगाच उशीर होऊ नको. हो, अभिदा येईलच ना एवढ्यात. त्यांचं फोन इल्लं, काहीतरी काम निघालंय. मी सांगलंय त्या का ही दोघा येतील. अगो, आजकाल कामात इतकी धावपळ चाललेली असतात सगळ्यांची. अगदी तारेवरची कसरत चाललेली असते. त्याच्यात इतक्या वाईट वाटून की त्या घेऊन गया. मी काय म्हणतो, पुढच्या वेळेस ना माघारी इल्याशिवाय मुळीच जाऊ नको. पण ह्यावेळी जरा समजून घे ना त्या. नाही बाबा, मला राग नाही आला आणि वाईटही नाही वाटलं. फक्त असा अचानक फोन आला ना, म्हणून जरा गोंधळले मी. पण जातो आम्ही. हे बघ, काही एक काळजी करू नको. माझं झील सांभाळून नेतो लोक. आणि हो, त्या दरवाजा कडी असा नवी नाही, नाहीतर बाबू मेस्ता बोलो गयो. बाबा, आता जातात तर माझा एक ऍक्शन. सुनबाई, मनात राग ठेवून राहा नको. जा हा काय झालंय बाबा? बघा, माका कळता पाच पडतो ना थैसर जेवण असताना,
पण थैसर शिजेलला काही खाऊन बाबा होय माका कळता पण नाविलाजा खातर माका सांगायचा त्या घरात शिजलेल्या काही एक खाऊ नको. सरिता खीर कर बाय. पूर्वाक आवडता ना? माझ्या चेडवा काय आवडता या तुम्ही माका सांगतलास. आधीच करून ठेवलंय खीर. जेवताना गरम करतोय आणि वाढतोय. हा बरा केलंस. आहे माझ्या चेडवाच्या नशिबात ना काय वाढून ठेवला कळत नाही. लगीन लागताना गोंधळ, माघारपणा काढून जाताना गोंधळ. त्या बघ झाला तर झाला. आता पूर्व येत ना तेव्हा ह्यो विषय नको आणि वाद पण नको. आहे या तुमचा असा असता. मी तुमका वाद करताय ना आता दिसतो, पण बाकीची माणसा काय वागतो काय बोलतो ता दिसता. अगो पण कावेरीन जाणून बुजून केल्या नाही गो. मगे डब्यात काय माती आपोआप इली. आहे तुमका राग येत पण मी खरा सांगतो. त्या कावेरी ना मुद्दामूनच करता सगळा. तुका वाटता ना मग ते नस केल्या म्हणजे तुमका पटलेलात नाही. काय मदत करू का? नको. आधी ना तुझा सगळा आटपला काय? हा अम्मा. अम्मा ते खीर पूर्वाला आवडणारी सरितान केल्या ना. तू एक काम कर, कोशिंबीर कर. करते. हा खाताना कोशिंबीरच घालणारच नाही तर माती खाऊ घालशील. सरिता थांबा. वहिनी मी काय नाही केलंय. जर तुम्हाला वाटतंय मी मुद्दामून केलंय तर लांब रवायचा. माझ्या पाया खात नाही लावायचो. पण ती तुझी मोठेपणात ना ती तुझ्याकडे ठेव. या घरात तुका लय मोठेपणा गावत असत नाही तर लोकांका वाटायचा या सरितान कावेरीक पाया पडूक लावला म्हणान. तुझं तो मोठेपणा ना तुझ्या पदरात बांधून ठेव. माका नको दाखव. रडा नको. जी काय कामं असत ना ती लवकर आटपून घे. पूर्वा इला ना की तुका वेळ नाही गावतला. आधी ना तुकाच मिठी मारात बघ. हो काय रे काय झालं? गाडी का थांबवली तिथे? नाही. वा मला सांग काय झालंय. अरे कुठे काय? काही नाही. हे बघ पूर्वा, आपलं लग्न जरी आत्ता झालं असलं ना तरी मी तुला बरीच वर्ष ओळखते. हे बघ तुझा चेहराच सांगतोय नक्कीच काहीतरी झालं. का अशी शांत आहे? ते प्रवासामुळे रे. वा बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटलं का? नाही म्हणजे त्यांनी आपल्याला तिथे जेवू नका म्हणून सांगितलं त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे. नाही नाही विनय असं काही नाहीये. त्यांचं तसं सांगण्यामागे पण काहीतरी कारण असेल ना. मग मग नक्की काय झालं? अभिदा आणायला येणार होता ना. त्याचं असं अचानक कॅन्सल का झालं असेल? अगं काहीतरी काम असेल त्याला. नाही रे, म्हणजे त्याचं जे काही काम असेल ना ते सोडून तो माझ्यासाठी आला असता. म्हणजे तसा आहे अभिदा. नाहीतर कुणाला तरी पाठवलं तरी असतं रे त्यांनी. पण काय झालं असेल? मला खूप भीती वाटतेय रे. काळजी करू नको.
बघ आणि आता छान हस बघू. हे बघ आपली सगळी वाट बघत असतील तिथे. आणि तुला असं टेन्शन मध्ये बघितलं तर वाईट वाटेल ना का त्यांना. घरात जे काही घडतंय ना ते सगळं कधी एकदा संपतंय असं झालंय मला. ती घरावरची काळी सावली कधी दूर होणार आहे. ए निघा निघा असून निघा. शेवंता शेवंता ए कित्या परत येलास कित्या येलास परत. नरडी आवळीने केकाची जावा असून जावा. शेवंता हे असस तू हे असस. अण्णा शेवंता शेवंता ते माझी ताकद कमी केल्या. ज्या माणसांका मी चिलटासारखा मारले ती भोताळ माका त्रास देता. काशी काना शिवून किंचाळता भिवडे डोळे वटारता. तो तातू या घरचो गडी तो सारखो समोर येता. तो सदा हसता माझ्याकडे बघून. तो पोस्टमन माझ्या आजूबाजू घुटमळता. सोंट्या आयुष्यभर माझे तळवे चटत राहिलो तो माझ्यावर आवाज चढवता. ती सगळी गेली असत. माका संपूक बघतात माझं अस्तित्व संपूक बघतात. अण्णा हातपाय गाळून चालणार नाही. बच्चेनं माझी ही अवस्था केली. बच्चे सोडव बाका ते सोडव बाका त्रास होईल. सोडव बाका. अण्णा ती बच्ची शेर आहे तर मी सव्वा शेर आहे. ती जर आपल्याला आपल्या झाडात शिरू देत नसेल तर नवीन जोडपं येतंय घरात. पूर्वा आणि तिचा नवरा आपल्यासाठी झाडच ती. वाढलेल्या जेवणातून आपण त्यांच्या शरीरात प्रवेश करायचा आणि इथून जायचं आणि वेळ साधून या वाड्यात परत यायचं. गो बच्चे माका भूक लागली आहे. ताक नाही मटण नाही. किमान घरात पंचपक्वानी शिजता ता तरी दी. देतय हा सगळा देतय. नातीच्या 5 परतवणाचा जेवण हा तवया दे गो दी. माका भूक लागली. देतय हा सगळा देतय. ओ पूर्वाईला थांबा हे सरच मी इलय. पूर्वा सॉरी काम होतं म्हणून मला नाही येत आलं. अरे अभिदा ठीक आहे. त्यात सॉरी म्हणायची काय गरज. तेवढंच टँकाय थोडं वेळ गावलो ना नया जोडप्या. अरे बापरे किती गोड लागते आपली पूर्वा. कोणाची नजर नको लागा ती. पायावर पाणी ओत. डोळ्यात पाणी लाव. तेव्हा हा तेव्हा काकी आता हैसरच चाय आणू की आत येतास. चल लवकर चल. खूप गप्पा मारायचंय मला. चल चला